पुणे पुस्तक महोत्सवामध्ये सर लावरे व्हिडिओ चॅनल मधून आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत मंडळी आज आहेत नितीन थोरात सर. हे एक महाराष्ट्र शासनाचा जो कादंबरीचा पुरस्कार आहे हा सरांना भेटला आहे. पण एक सरांनी दिलंय की 500 दिवसात 1,00,000 पुस्तकं विक्री. म्हणजे नक्की खरं आहे का? हे 100% खरं आहे. कारण आम्ही 1.5 वर्षांपूर्वी रायटर पब्लिकेशन म्हणून संस्था चालू केली आपली स्वतःचीच. बरं. तर झालं असं की मी लिखाण करतोय 18 वर्षापासून आणि माझी पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेमध्ये होते. तर मग असं वाटलं की आपणच स्वतःची प्रकाशन संस्था चालू करावी आणि सगळी पुस्तकं आपल्या प्रकाशन संस्थेमध्ये आणावी. बरोबर. तर आम्ही 2024च्या गुढीपाडव्याला प्रकाशन संस्था चालू केली, ज्याच्यामध्ये आम्ही पहिलं साधू ही कादंबरी आणली. साधू, मग शंभू, अशा टोटल 13 कादंबऱ्या आम्ही गेल्या 1.5 वर्षात प्रकाशित केल्या आणि ह्या 13 कादंबऱ्या मिळून तो 1,00,000चा आकडा आहे. एका सिंगल कादंबरीचा नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विक्री झालेली कादंबरी म्हणजे साधू, जी 1.5 वर्षात 48,000 गेली आणि बाकीच्या मग कुठल्या 10,000, कुठल्या 5,000 असा करून तो 1,00,000चा आकडा आहे. पण सर साधू कादंबरी का वाचावी यामागे काय आहे? ऍक्च्युली शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यामध्ये नजरकैदेत होते, तिथून ते परत कसे आले हे आजपर्यंत न उलगडलेलं रहस्य आहे. तर त्याचा जेव्हा मी संशोधनात्मक अभ्यास केला किंवा वेगवेगळे संदर्भ ग्रंथ चालले, तर ती इतिहासाची पोकळी कायमच तशीच राहिलेली आहे. कारण राजे आग्र्यातून निसटले इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. तिथून ते राजगडापर्यंत कसे आले, तो जो प्रवास आहे तो टोटल 40 दिवसांचा आहे, जे आजपर्यंत नाही आहे. अशा वेळी कादंबरी हे जे दीर्घ काल्पनिक गद्य म्हणून आपण परिचित असलेले संकल्पना आहे, त्या संकल्पनेमधून तो प्रवास पूर्ण करावा आणि ती इतिहासाची पोकळी भरून काढावी म्हणून ती कादंबरी लिहिली आहे. त्याच्यामध्ये राजांचा भर पावसाळ्यातल्या दिवसातला हजारो मैलाचा जो प्रवास आहे तो आपल्याला वाचायला मिळतो आणि तो खूप इन्स्पायर आहे की तुम्ही कितीही संकटात असाल तरी डगमगू नका. तुम्ही राजांचा हा प्रवास वाचा आणि कुठल्याही संकटाला धैर्याने सामोरं जा, असा त्याच्यात संदेश आहे. त्यामुळं साधू कादंबरी वाचावी. बरोबर. आणि एक सूर्याची सावली आहे तुमची कादंबरी. म्हणजे आम्ही जेव्हा या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये फिरलो तेव्हा अनेक जण अशी चर्चा करत होते की सूर्याची सावली कादंबरी मला घ्यायचं आहे. नितीन थोरात सरांची ती कादंबरी आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? सूर्याची सावली ही माझी पहिली कादंबरी. अच्छा. म्हणजे त्याआधी मी 12 वर्ष पत्रकार म्हणून काम करत होतो. सूर्याची सावली कादंबरी लिहिली आणि मी नोकरी सोडली. तिथून पुढे मी लेखनच चालू केलं. तर सूर्याची सावली ही कादंबरी वडिलांचं आणि मुलाचं नातं अधोरेखित करते. वडील आपल्या मुलासाठी किती संघर्ष करत असतात हे छोट्या छोट्या गोष्टीतून त्यामध्ये दिसत जातं. पण शेवटी वडिलांच्या हातामध्ये तेच येतं जे नशिबात आहे. तर त्याचं ते वर्णन म्हणजे बाप लेकाचं नातं आणि प्लस अंधश्रद्धा, श्रद्धा या सगळ्या गोष्टी त्या कादंबरीमध्ये आहेत. तुम्ही एक उत्कृष्ट लेखक आहात, पण याची जाणीव तुम्हाला कधी झाली सर? खरं तर मला लिहायला आवडत होतं आणि मला असं वाटलं होतं लिहायचं म्हणजे पत्रकारिता करायची. म्हणून मी जर्नलिझम केलं, त्यानंतर मासकॉम केलं आणि मी पत्रकारिता करत करत लिहित होतो. नंतर मला उलगडायला लागलं की पत्रकारिता म्हणजे लेखन नाहीये, लेखन हा वेगळा प्रांत आहे. त्या तळमळीतून मी पहिलं पुस्तक लिहायला घेतलं जे कादंबरी आहे हेही मला माहित नव्हतं. मी एक गोष्ट लिहिली होती आणि मी ती गोष्ट राजन खान सर आहेत मोठे साहित्यिक, त्यांना वाचायला दिली. त्यांनी ती वाचली आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की छान लिहिली आहे कादंबरी. तेव्हा मला कळालं की आपण कादंबरी लिहिली आहे आणि तिथून पुढे सुरुवात झाली लेखनाची. पण खरं सांगू का सर, तुम्हाला सकाळपासून तुम्ही इथे उभे आहात, तुम्हाला पाहून तुमची एनर्जी पाहून असं वाटत नाही की तुमचं मूड एकदम डाऊन झालं. अजूनही मूड तुमचं फ्रेशच आहे. खरं तर आम्ही रोज सकाळ म्हणजे पूर्ण दिवसातले एक साधारणतः 13 तास आम्ही इथे उभे असतो आणि या 13 तासामध्ये रोज 250 ते 300 लोक भेटायला येतात. नक्कीच. आता होतं असं की हे बुक फेस्टिवल हे इतकं सुंदर माध्यम आहे की ज्याच्यामध्ये वाचक आम्हाला भेटतायत आणि वाचकांना लेखक भेटतायत. तर त्याच्यामुळं जे वाचक आपल्यावर एवढं भरभरून प्रेम करतायत ते येतात, तुमचं पुस्तक वाचलेलं सांगतात, तुमच्याशी गप्पा गोष्टी करतात किंवा त्यांनी फक्त तुम्हाला पुस्तकामधून इमॅजिन केलेलं आहे, जेव्हा ते समोर येतात तेव्हा जी एनर्जी मिळते ते डाऊन होत नाही. त्यामुळं अख्खा दिवस आम्ही इथे उभे राहिलो तरी वाचकांच्या प्रेमामुळे ते काही थकवा येत नाही. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे मला, येणाऱ्या युवा पिढी आणि जी आताची युवा पिढी आहे यांना लेखक बनायचं असेल तर त्यांनी काय करावं? मी तर पहिल्यांदा सांगेल त्यांनी स्वतःच्या ओरिजिनल शोधावं. बरेचदा असं होतं की नवीन लेखक, मला बरेच जण विचारतात की मला लिहायचंय तर मी कुणाचं वाचू. मी सगळ्यांना सांगतोय तुम्ही वाचण्यापेक्षा, लिहिण्यासाठी वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं लिहा. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही सगळ्या लेखकांचं वाचा, पण तुम्ही बाकीच्या लेखकांचं वाचून जर स्वतः लिहिणार असेल तर त्या लेखकाची शैली इन्फ्लुएन्स होऊन तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही त्या लेखकासारखं लिहायला जाता.
तर तो हे असं करू नका. म्हणजे तुम्हाला लिहायचं असेल तर स्वतःच्या काळजातलंच लिहा. दुसरा लेखक जसं लिहितोय तसं लिहायचा प्रयत्न करू नका. धन्यवाद सर.